नमस्कार. रामकृष्ण हरी. काय सांगाल, परिस्थिती पाहिली? अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणजे काही शब्द नाहीत. हे लोक जगतात कसे? माणूस म्हणून यांना जगायचा अधिकार आहे, पण ते आपण त्यांना तो अधिकार त्यांचा हिरावून घेतल्यासारखं वाटतंय. तिकडे रोहामधून आलेली आहेत आदिवासी कुटुंब आहेत. 300 रुपये रोज आहे त्यांना दिवसभर काम केल्यावर. पोट भरण्यासाठी आले, म्हणजे जिवंत राहण्यासाठी आले, परंतु त्यांचा जो जीवनाचा आधार आहे तोच गमावून बसले. काय करायचं अशा आई बाबा? सरकार काय करते? सरकार काय करते हा प्रश्न अनुत्तरित आहे. परंतु शरददादांनी जो प्रश्न आता हिवाळी अधिवेशनात उचलला, बिबट्या सदृश कपडे घालून लक्ष वेधायचा प्रयत्न केला, त्यांना ट्रोलिंग झालं त्यात. आता बघा, राजकारण प्रत्येक गोष्टीत आणू नये ह्या मताचा मी आहे. सर्व पक्ष काल जसे आपले जुन्नर आणि जुन्नरमधून जी रेल्वे जाणार आहे त्या रेल्वे संदर्भात सगळे सर्व पक्ष एकत्र बसले, मांडीला मांडी लावून. ह्या प्रश्नाबाबत सगळे प्रश्न बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून एकत्रच बसायला पाहिजे आणि लवकरात लवकर अधिकची मदत आपल्या तालुक्याला भेटली पाहिजे. शरददादांच्या खांद्याला खांदे लावून कोणी असेल ते, माजी आमदार असतील, भावी आमदार असतील, कोणी खासदार असतील, सर्वांनी एकत्र येऊनच हे काम होईल. सर्वांनी एकत्र नाही आले तर काय म्हणतात ना, आपल्याला वेगवेगळे जी असा ऊसाची मुळी आहे, ऊसाचं सिंगल लाकूड कसं आपण कटकन गुडघ्यावर तोडतो, ही मुळी नाही तोडता यायची. तशी जर आपण जुन्नर तालुक्याची मुळी एकत्र बांधली सर्वांनी तर हे नक्कीच होऊ शकतं. शरददादा आता समजा आमचे नेते म्हणून नाही म्हणत, पण जीवतोड प्रयत्न करतायत. मी बघतोय त्यांचं सगळं, जवळचं सहकारी म्हणून त्यांची तळमळ ह्या गोष्टीची मी बघतोय. परंतु काही गोष्टी अशा आहेत का ते त्यांच्याही हाताच्या बाहेर आहेत, परंतु त्या हातात कधी येतील सर्व पक्ष. म्हणजे काय, कोणत्या गोष्टी हाताबाहेर? आता सरकार निर्णय जो आहे तो वेळकाढूपणाचा आहे, लाल फितीचा कारभार आहे. शेवटी आपल्याला शेड्यूल 2 मध्ये आणण्याचा निर्णय झाला मध्यंतरी. आपल्या सर्वांच्या माध्यमातून तो निर्णय आपल्याकडे फ्लेक्सच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेड्यूल 1चा 2 मध्ये करण्यात आला. ठीक आहे, नाही, फक्त प्रस्ताव गेला. तो प्रस्ताव आत्तापर्यंत प्रस्तावच गेला नव्हता ना, याचा अर्थ प्रस्ताव याच्या आधी जायला पाहिजे होता की नाही. जर ही घटना एवढी आज घडते किंवा याच्या मागेही घडल्यात, वर्षभरात ह्या घटना घडल्या नाहीत ना, अनेक वर्ष ह्या घटना चालूच आहेत. मग हा प्रस्ताव अगोदरच जायला पाहिजे होता. शेड्यूल 2 मध्ये आणल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी थोड्याशा डोक्यावरचं खांद्यावर येईल. एकदमच आपलं झिरो होईल असं नाही आहे, पण काहीतरी गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. शेड्यूल 2 मध्ये आणल्यानंतर त्याला आपल्याला शूट करता येईल किंवा त्याची नसबंदी करता येईल, त्याची उत्पत्ती थांबवता येईल. हा प्रश्न असा आहे की एका दिवसात मिटण्यासारखा दिसत नाही आहे मला आज तरी. वास्तव बोललं पाहिजे, नाहीतर आज आपण बटन दाबलं आणि उद्या ते बंद झालं असं होणार नाही आहे. स्टेप बाय स्टेप हळूहळू तोपर्यंत किती बळीची वाट पाहिजे? हा आता आपल्या हातात आहे का ते, परंतु आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आता कालच माझ्या शेतामध्ये ऊसतोड सुरू होती 9 एकर तुमच्याच घराच्या बाजूला. काल दिवसभर जवळजवळ 2 वेळा मी सकाळी आणि संध्याकाळी शेतावर गेलो, तर ही लहान लहान मुलं उभी आहेत. त्यांना किती सांगितलं तरी ते बिचारे ऐकत नाहीत. त्यांना ह्या गोष्टीची गांभीर्यच नाही. हो, काय करणार ते तरी, त्यांचं वय नाही ते गांभीर्य घ्यायचं. त्याच्यामुळे म्हणजे काय आता काय बोलावं हेच सुचत नाही, डोकं बंद झालंय. अतिशय कुटुंबाचा आधार, त्याच्या भविष्याचा, त्या माणसाचा. आज मुलगा 8 वर्षाचा होता. त्यात ती महिला सांगत होती का तिला मुलाला तहान लागली, तो सुबावळीच्या झाडाखाली छोटा बसला होता, तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी ती गेली होती आणि बिबट्या लगेच घेऊन गेला. ती पाठीमागं ती पायाला धरत होती मुलाच्या आणि ओढत होती आणि बिबट्या बाजूने ओढत होता. अशीच घटना पिंपरखेडला घडली ना. त्या आजोबाला ती चिमुरडी पाणी द्यायला गेली आणि आजोबाच्या डोळ्यात देखत तिला तो उसात घेऊन गेला. काही करू शकला नाही आजोबा. आतमध्ये गेला तोपर्यंत काम संपलं होतं बिचारायचं. मग इतक्या दिवस तर वन खातं म्हणजे की बिबट्या माणसाला घाबरतो. आता कोणतंही सजीव जनावर शेवटी जीवावर आल्यावर हे होतं. त्याला काय म्हणजे सजीव आहे शेवटी, हा यंत्रणा आहे ना. कोणाच्या डोक्यात कधी जानवर आहे, कोणाच्या डोक्यात काय येईल तो असाच वागेल. मग तुम्ही काय चर्चा केली वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी? वन विभागाचे अधिकारी नाही भेटले, DYSP भेटले आम्हाला. DYSPने सांगितलं की कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही आमची जबाबदारी आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आता भेटायला जायचं, जुन्नरला चाललंय. आता पुढं काय करायचं? जसं आंबेगाव तालुक्यात उद्रेक झाला आणि मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली, तसं जुन्नरचे लोक लय सहन करतायत असं नाही वाटत? मलाही असंच वाटतंय. आपली लोक जास्त सहनशील आहेत, क्षमतेपेक्षा जास्त सहनशील आहेत. परंतु आता हा क्षमतेचा भान संपलाय सर्वांचाच. तुमचा काय, आमचा काय. आपल्याला बघतानाही घटना एवढी वाईट वाटते, एवढी हृदय पिळवून टाकणार आहे, तर त्या आईवडिलांना किंवा त्या नातलगांना काय वाटत असेल, कल्पनाच न केलेली बरी.